त्या काळापासून इतकं कष्ट घ्यायची तयारी की ह्या फाट्यावरती बसून रात्र रात्र गावचं राजकारण हाताळत होते बसून थंडीच्या दिवसात. बसायची दादा. इथं फाट्यावरती बसून आम्हाला विसरूच शकत नाही. अहो आम्ही आला, आमचा आत्मा, आमचा अभिमान होता अजितदादा म्हणजे. कामाचे माणूस दादा म्हणजे आमच्यासाठी पांडुरंगच होते. जीवच गेलेला आहे आणि काय आता आत्माच निघून गेलाय, नुसतं धड राहिले आमचं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आणि सध्या आपण आहोत अजित पवार यांच्या ज्या काटेवाडी गावात, जिथे अजित पवार हे लहानाचे मोठे झाले आणि इथल्या जे नागरिक आहेत त्यांच्याशी दादा सातत्याने कनेक्ट असायचे, त्यांच्याशी दादांचा संपर्क असायचा. ते म्हणजे अर्थात एकूणच त्यांच्या प्रचाराची सुरुवातच काटेवाडी या गावात व्हायची. ते त्यांचं मूळ गाव होतं. आपण तिथल्या नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. काका, तुमचं नाव काय मला सांगा. माझं नाव रमेश काटे. मी इथं काटेवाडीत समोरच राहतो. या संस्थेचा माझे चेअरमन होतो. त्यांनीच दिलेलं होतं, म्हणजे अजित दादांनी तुम्हाला चेअरमन केलेलं होतं संस्थेवरती 5 वर्ष. पण इतकं त्यांच्या वयाच्या 20 वर्षापासून माझ्यापेक्षा फार तर 2 वर्ष सिनियर होते ते. पण त्या काळापासून इतकं कष्ट घ्यायची तयारी की ह्या फाट्यावरती बसून रात्र रात्र गावचं राजकारण हाताळत होते बसून थंडीच्या दिवसात. बसायची दादा. इथं फाट्यावरती बसून आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. एवढा कष्टाची तयारी, आज 35 वर्ष एवढं कष्ट जनतेसाठी घेतलं. जसं यश येत गेलं त्यांच्या कामाची खाती वाढत गेली. एवढं कष्ट घेतलं 35 वर्ष समाजासाठी, लोकांच्यासाठी अहोरात्र वाहून घेतलं आणि आज नियतीने त्यांना हिरावून घेतलं आमच्यातून. हे नियते पुढे आम्ही नतमस्तक झालो. आमची माघार नियते पुढे. एवढ्या मोठ्या झालेल्या, कर्तृत्वाने मोठा झालेला माणूस आज आमच्यातून हिरावून घेतलाय. हे दुःखच. आज आमच्या घरातली मुलं बाळ सुद्धा रडतात. इतकी दुःखद घटना, म्हणजे हे कल्पनेच्या बाहेर आहे. एवढी सिक्युरिटी, ह्याचा नक्कीच सखोल केंद्रीय पातळीवरती ह्याचा तपास करावा. आमच्या मनामध्ये विश्वासच नाही हा अपघात आहे. ह्याच्या मग काही घातपाताचा विषय आहे का हे आम्ही बोलून दाखवत नाही, पण आमच्या मनामध्ये लस आहे. एवढ्या मोठ्या कर्तृत्वान माणसाला उपमुख्यमंत्र्यांचं स्क्रॅच हो विमान, एवढं दुर्दैवाने एवढ्या महत्वाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं धडाडीचं काम. खरंच त्यांचं 35 वर्षाच्या कष्टाला आताशी फळ यायला लागलेलं होतं. आम्ही तर पूर्णपणे त्यांचे आदेश हाच आम्हाला मान्य होता. आम्हाला बाकीचं काही माहित नव्हतं. त्यांनी दिलेला माणूस, राजकीय असू द्या किंवा त्यांनी दिलेला अंतिम शब्द आमच्यासाठी परमोच्च पातळीवरच असतो नेहमीच. पवार साहेबांनंतर जे अजितदादा बोलायचे ते तुमच्या इथं सगळं चालायचं, पूर्णपणे चालायचं. त्यांचा शब्द अंतिम. ते आमचा विरोधकाला तिकीट देऊ दे, आम्ही त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करणार. आणि एवढ्या कष्टाची एवढा नेताच बघितला नाही आम्ही. सतत शेतीची चौकशी, तुझं काय करतो, 7 एकर शेती, त्यात किती ऊस आहे, द्राक्ष किती, डाळिंब किती पैसे आले, कसं शेड्यूल करतात तुम्ही, मुलं काय करतात, एवढं पर्यंत त्यांची चौकशी, कौटुंबिक जिव्हाळ्याची चौकशी करणारा व्यक्ती होती. आणि आम्हाला विसरूच शकत नाही. अहो आम्ही आला, आमचा आत्मा, आमचा अभिमान होता अजितदादा म्हणजे. आम्हाला सगळे पाहुणे रावळे 2-4 जिल्ह्यातून आम्हाला म्हणायचे तुम्ही नशीबवान, आम्हाला एवढा मोठा हिरा जन्माला दिला आमच्या गावामध्ये. हे आमचं खूप मोठं भाग्य आम्ही समजत होतो. आज तर वेगळं ऐकायला मिळालं सकाळी. हे पचवणं शक्य नाही. अजून काही नागरिक आहेत ते जे इथं कट्ट्यावर बसले आहेत. काय काका, तुमच्या भावना काय आहेत? माझं नाव अर्जुन काटे. तुम्ही दादांना लहानपणापासून ओळखतो आम्ही. का एकदम कामाचे माणूस दादा म्हणजे आमच्यासाठी पांडुरंगच होते. ही 100% घातपात आहे, आमची शंका नाही. सखोल चौकशी व्हावी फक्त. 100% घातपात आहे. आणखी काय नागरिक आहेत. काका, काय तुम्ही अजितदादांना इथे लहानाचं मोठं होताना बघितलं असेल, काय तुमच्या नेमका भावना काय आहेत? किंवा गावचा विकास करताना केलाय, सगळं केलेलं आहे. विकास वगैरे सगळा केलाय त्यांनी. चांगला माणूस होता सगळं. तुम्ही दादांना ओळखत असाल? मी लहानपणापासून ओळखतो. मी त्यांच्याकडे कामाला 2-3 वर्ष कामाला होतो. मी त्यांच्या शेतात का नाही, गुरु राखायचो. गुरु राखायचो, गाया राखायचो त्यांच्या. ते त्यांचे मग मला सगळे ओळखतात. ते ओळखत होते, आता नाही ओळखत, पूर्वी ओळखायचं. स्वभाव कसा असाय? दादा रानात बिनात येत असतील तेव्हा? नाही, त्यावेळेला माझे दादा जास्त नाही, बारीक होते.
एवढं काय ते संबंध माहित नाही, रानात आलं काय आलं कुठलं. लहान असलं काय पण बोलू शकतो. मग मोठं झालं मी गेलो मुंबईला, मग त्याच्यामुळे मग त्याचा माझा संबंध जास्त तुटला. आता इलेक्शनच्या टायमाला मी गेलो होतो, इलेक्शन झाल्या गुलदस्ता देऊन आलोय, माझा नातू मी व्यवस्थित झालं सगळं. असं एवढं. अजून काय हे जे काका आहे त्यांच्याशी आपण बोलूया. काका काय आहे नेमकं, काय भावना आहेत तुमच्या? काय आता आमचा जीवच गेलेला आहे आणि काय आता आत्माच निघून गेलाय, नुसतं धड राहिले आमचं. काय दादासारखा माणूस आम्हाला परत मिळणार नाही. दादाने लई कामं केली गावात, लोकांना प्रेम दिले. काय अख्ख्या तालुक्या आमच्या गावाला तर दिलंय त्याने, पण अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला दादांची आणि ह्या गावाची नाळ जोडलेली होती. आम्हाला वाटत नाही दादांचा ऍक्सिडेंट झाला आणि दादा गेले. अजूनही दादा आहेत असं तुम्हाला वाटतंय? दादा जरी शरीराने जरी गेले असतं ते आत्म्याने मनाने दादा आमच्या हितच आहेत असं आम्हाला वाटतंय. काय दादा कधी यायचे इथं? दादा कधी बी ज्यावेळेस कनेरीला जायचे त्यावेळेस यायचे, इथं बसायचे विचारायचे. आता कनेरी शनिवारी आलते, आम्ही भेटलो होतो शनिवारी कनेरीत. हे आता हे शनिवारी? आता गेल्या शनिवारी 16 तारीख असं म्हणलं ते कनेरीत आम्ही भेटलो होतो दादा वहिनी. काय काय दादांकडे काम होतं काय? दादा असं नाही, नारळ फोडायचं तर म्हणून गेलतो, म्हणलं दादा येणार आहे, चला आपलं भेटलो होतो दादाला तिथं. म्हणजे आपण बघू शकता हे जे गावकरी आहेत त्यांच्या गावकऱ्यांच्या भावना ज्या आहेत. अजून काय आहेत नागरिक आपण त्यांच्याशी बोलूया. काका काय काय कोण काय वाटतंय? काय वाटायचं आता झालंय आता काय बोलून काय फायदा आहे? झालं ते झालं, आता काय बोलणार आहे आम्ही. हो कार्यकर्ता होता एवढंच. आता काय आमच्या इथनं निघून गेलो, काय सांगा आम्ही, काय आता सांगायचं. हो तुम्ही तर आता ज्येष्ठ दादा लहानपणापासून इथंच तुम्ही बघितले असतील दादांना. वाईट बघितलं की मग आता लहान मोठं इथंच झालं, सगळं झालं, शिक्षण झालं, परत कॉलेज झालं त्यांचं, परत कारखान्याचं आमदार खासदार असं मोठं होत पण गेलं ते. आता इथं काय आहे. हो दादांनी गावचा पण विकास केला. गावचा विकास केला की ही बसवलं त्यांनीच बांधलंय. शाळा झाले, हायस्कूल आहे, दवाखाना आहे, सगळं रस्ते झाल्यात, अंडरग्राऊंड झाले, पाण्याची गटरी सोय झाली, सगळं. दादांचं काटेवाडीवर विशेष लक्ष होतं. हा विशेष लक्ष म्हणजे चांगलं लक्ष होतं, कारण ह्या गावातलं असल्यामुळे त्यांना सगळं सुधारणा केली त्यांनी. बाकी काय आहे. हे आपण गावचे नागरिक बघू शकता की खर तर त्यांच्या भावना अशा आहेत की दादा आमच्यातनं गेले नाहीत असं त्यांना वाटतं. तसंच जो काटेवाडीचा विकास दादांनी केला होता त्यामुळे त्यांच्या एक ते मनातनं भावना त्यांच्या दाटून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, काटेवाडी.